काय वाटतं तुम्हाला, म्हणजे नाशिकच्या विषयी काय वाटतं तुम्हाला? नाशिकमध्ये माझा हा दुसरा शो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी एक शो केला होता नाशिकमध्ये, सुंदरा मनामध्ये. सो मला नाशिकचा एक्सपिरियन्स अतिशय उत्तम आहे, म्हणून परत एकदा आम्ही नाशिक निवडलं. हवामान चांगलं आहे, माणसं खूप कोऑपरेटिव्ह आहे. हा ज्या एरियामध्ये करतोय तो एरिया फारच परिचयाचा असल्यामुळे इथली लोक खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. शूटिंग फ्रेंडली आहे ओव्हरऑल नाशिक बघायला गेलं तर. निसर्गामुळे तर आहेच आहे, म्हणजे सिटीत पण आहे, तसं म्हटलं तर गाव पण आहे. सो सगळेच ॲडव्हान्टेज आहेत आणि आता बऱ्यापैकी लोक इकडे येत आहेत. सो एक म्हणजे मला याचा अनुषंगाने एक प्रश्न आहे की साधारणतः कोल्हापूरची कथा आहे तुमची आणि तुम्ही नाशिकमध्ये शूट करताय. साधर्म्य कुठं वाटतंय की नाशिक आणि कोल्हापूर या गोष्टीत सिमिलर आहे? ठीक आहे, तुमचा अनुभव होता, तुम्ही या अगोदर नाशिकमध्ये शूट केलं, कोऑपरेटिव्ह सगळे लोक आहेत. हा पार्ट जरी सोडला तरी मी प्रॉपर स्वतः मी कोल्हापूरचा आहे. म्हणजे मूळ माझं गाव कोल्हापूर. मी 96 पर्यंत कोल्हापूरमध्ये लहानाचा मोठा झालोय. बघायला गेलं ना तर म्हणजे खरंच व्हिज्युअली बघायला गेलं तर नाशिक आणि कोल्हापूरमध्ये फार फरक नाही. आणि टेलिव्हिजनला दिसताना व्हिज्युअल्स तेच दिसतात. नाशिक प्रेफरेबल का कायम राहतं, कारण नाशिक तर मुंबईपासून जवळ आहे, येणं जाणं सोपं पडतं. नाशिक अगेन परत की लोक खूप कोऑपरेटिव्ह आहेत. हे कोल्हापूरचे नाही आहेत असं नाही,